faculty and facility simply world class. नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तब्बल 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नदी नाले आणि ओढ्यांना पूर. अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्याला झोडपलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं आंबा द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यातील मैदा गावात पाणी टंचाईची समस्या. लोकसहभागातून तलाव दुरुस्तीचं काम. बुलढाण्यात गाडीत पेट्रोल टाकत असताना खिशात असलेला मोबाईल वाजला आणि क्षणार्धात पेट्रोलचा भडका उडाला. उपस्थितांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ. जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या. जवळपास 80 गावं, 22 वाड्यांना 137 टँकरद्वारे पाणी पुरवठा. दक्षिण कोकणची काशी समजल्या गेलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूस आंब्याची आरास. आंबा सर्व भाविकांना प्रसाद म्हणून दिला. सोलापूरच्या लेखीची एमपीएससी परीक्षेत राज्यात बाजी. राज्यात 5वा क्रमांक आणि मुलींमध्ये पहिला क्रमांक.